ट्विटर आणि व्हॉट्सॲप बघितल्यानंतर तातडीने त्यांच्या ऑफिसमधून मला फोन आला आणि त्यानंतर केंद्र सरकारची होम मिनिस्ट्री, महाराष्ट्राची होम मिनिस्ट्री आणि सायबर क्राईम या सगळ्यांनी मला फोन केले. पण सगळ्यात जास्त मदत मला कोणी केली असेल तर ती पुण्याच्या SP ऑफिसमधून लगेच मदत झाली. कारण का मी दौंडला होते, त्यानंतर ती सगळी यंत्रणा हल्ली आणि आता टप्प्याटप्प्याने कळते. त्याच्यामुळे मी पोलिसला विचारलं की तुम्ही मला सांगा की मी तुम्हाला कशी मदत करू शकते ह्याच्यात. तर ते म्हणले तुम्ही जितक्या लोकांना अपील करू शकाल की असे फ्रॉड्स होत आहेत. म्हणजे काळजी पहिली असते की आपण सगळे बँकिंग फोनमधून करतो आता, मोस्ट इम्पॉर्टंट. आणि प्रत्येकाचे डॉक्युमेंट्स असतात, पर्सनल फॅमिली फोटोज असतात, काही असू शकतं. इट्स डायरेक्टली इव्हेडिंग युअर प्रायव्हसी. त्याच्यात लपवण्यासारखं काही नसलं तरी प्रायव्हसी हा प्रत्येकाचा एक चॉईस आहे. त्यामुळे या गोष्टीचा खूप गांभीर्याने विचार सरकारनी आणि आपण कस्टमर्सनी आणि जो आपल्याला ती सर्व्हिस देतो त्या व्यक्तींनीही याचा आपण सगळ्यांनी काहीतरी फायर वॉल केलं पाहिजे, ज्याच्यातून सगळी. आणि हा माझ्या केसमध्ये झाला, पटकन मिळाली. उद्या मुलांमधनं हे होऊ शकतं. लहान मुलांकडे मोबाईल्स असतात, ते तंत्रज्ञान वापरतात, तर त्याच्यात प्रचंड एक्सप्लॉयटेशन. तर फोन आणि व्हॉट्सअप हॅक झाल्यानंतर पोलिसांकडून तातडीची मदत मिळाल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलेलं आणि या संदर्भात खबरदारी घेण्याचं आवाहन सुद्धा सर्वसामान्यांना त्यांनी केलंय.